10. आणि केली जाणारे दोन्ही संगणकाच्या उपस्थितीमध्ये विष्णूजी कोदे सरांचा शुभ हस्ते अंबरभोई संघाचे संगणक आपण नाणेफेकीचा कॉल करीता टॉस बॉक्स वर या ठिकाणी उपस्थित व्हायचा आहे. चला टॉसची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुन्हा देतो एकदा डिझेलला संधी घेते या समोर गीत. अंबरभोई संघाचा संगणक नाणेफेकीचा कॉल करीता आपल्याला माहिती आहे वसईपूर्व क्रीडा असोसिएशनच्या नियमानुसार आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल करतोय. आपण नाणेफेकीचा कॉल करीता त्वरित या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नम्र विनंती. यानंतर सामना आपण पाहताय उंबरभोई बसेस उसगाव बंधारा या दोन्ही संघांच्या संगणकाची उपस्थितीमध्ये खेळवल्या जातील. यानंतर आपण पाहूया ऑनगोईंग मॅच. आपण पाहताय अगदी गोड महत्व विष्णू सर कोदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केली जाते. टॉस्क बॉक्स या मंचवर बोरभई बसे सोसगाव बंधारा या दोन्ही संघाचे संघनायकांची उपस्थिती. सापा आणि काटा या कॉल करायचा आहे. सापाचा कॉल झाला. म्हणाले काटा. अमरभोई win the toss and choice to fill first. थँक्यू. यानंतरचा सामना उंबरभोई संघाने नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने आल्यानंतर अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलेत आणि तसेच उसगाव बंधारा या संघाला फलंदाजी करिता दिले आमंत्रण. थँक्यू सो मच. अगदी गोड व्यक्ती महत्व या ठिकाणी विद्वान उपस्थित झालेत. शुभमजी गडक सर आपल्याला विनंती आपण मुख्य मंचवर आणि वैभव दडका सरांनाही विनंती आपण मुख्य मंचवर येऊन संपर्क साधायचा आहे. तसेच सुधामजी गडक सरांना विनंती आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हा. आलेल्या मान्यवरांचा देखील या ठिकाणी करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. वळूया ऑनगोइंग मॅच कडे. एबेलिस बॉल हवी ती इट इज ओव्हर द रोड. जबरदस्त प्रहार. लॉंग लेग बाउंड्री पार. 6 धावा. षटकार.
लाईन या ठिकाणी सुंदर असा घेतला गेला झेल. संपला या बॅटरचा खेळ. विकेटचा पतन. बॅक टू द डगआउट. तर नव्याने बॅटरचा एंट्री या ठिकाणी झालेत आपण पाहत आहे. लॉंग हाईट आणि लॉंग रन ऑफ लगभग राईट हम ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी सुंदर असा पिच, सुंदर मुख्यमंच, सुंदर व्यासपीठ आणि त्यानंतर भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहत आहे. आज पहिलाच दिवस वाघवाच असं कुसगाव बंधारा या ठिकाणी आयोजन करण्यात आले. तर सुंदर असा दोन्ही अटीतटीचा सामना आपण पाहत आहे. दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर. यावेळेस तिसरा बॉल. पुन्हा एकदा वन साइडच्या खेळण्याचा मनसुबा आपण कुठल्याही प्रकारचा कनेक्शन नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपण पाहताय. धावफलक अजूनही 6 अंकांवर स्कोरबोर्डवर लागले जात आहे. धावफलक 6. एक विकेट आतापर्यंत जरूर बॅक टू द रगआउट मध्ये गेले. त्यानंतर आपण पाहताय दोन्ही टीम आई गावदेवी कुबरपाडा बसेस फ्रेंडशिप ग्रुप गोठणपाडा या दोन्ही संघांमधला लढाई. यावेळेस पुढचा बॉल बघूया. गुडलँड डिलिव्हरी. यावेळेस बॉल हवेत. पंचांचा मस्त जबरदस्त वन बाउन्स टू बाउन्स चेंडू झालाय क्लिअर. जबरदस्त ड्राईव्ह. सुंदर प्रहार. चौकार. 4 धावा. यावेळेस पुढचा बॉल बघूया. पहिला षटक मार्गस्थ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केले मागे क्षेत्ररक्षण आहे मिड ऑन रिजन मध्ये. अगदी क्विकली सुंदर असा चेंडू जरूर फेकलेत पण थोडासा स्लिप झालाय त्या ठिकाणी गोलंदाज. अगदी चेंडू ग्यादार करता कुठल्याही प्रकारचा हानी होऊ नये असा देवाचरणी प्रार्थना. यावेळी चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत क्विकली गुड रनिंग बिन द विकेटचा परिचय दोन्ही बॅट्समॅनने दिलेत आणि एक धाव कंप्लीट केला. एखेरीच्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचलेत 11 या अंकांवर. 11 ऑन द बोर्ड. लॉस्ट ऑफ फास्ट विकेट. एक गडी बाद. धावफलक 11 या अंकांवर. सुंदर थ्रो देखील पाहायला मिळाली मिडॉनद्वारा या ठिकाणी. जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजावले गेले. पॉवर प्लेचा बंधन असल्यामुळे मात्र 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलचा बाहेर आपण पाहताय. पहिला षटक अगदी मार्गस्थ. पहिला षटक कंप्लीट झाले. दुसरा षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकांची समाप्तीनंतर फलक 11 या अंकांवर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अगदी 4 षटकांचा सामना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय. वशयपूर्व क्रीडा असोसिएशन नियमानुसार. गोलंदाज ट्रॅकवर नवाने गोलंदाज मिस्टर सचिन. युवा गोलंदाज आहेत पण अनुभव आता त्यांना देखील या ठिकाणी जे सिनियर प्लेयर आहे त्यांच्या माध्यमातून अनुभव देखील शेअर केली जाते. 7-8 कदमचा रन अप राईट हँड ओव्हर द विकेटचा डिसाईड. समोर राईट हँड फलंदाज ऑन स्ट्राईक आणि पॉवर प्लेचा बंधन जसा सुटला त्यानंतर अगदी फील्ड खोलल्या झाल्यात, ओपन झालेत आणि जसं प्रकारे क्षेत्ररक्षण सजावले गेलेत तर विकेट किपरची मागे आपण पाहताय शॉर्ट थर्ड मॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्यानंतर स्वीपर कव्हर, त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि लॉंग साईडला जर पाहायला गेला तर लॉंग लेग नंतर डीप फाईन लेग रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. जबरदस्त अपील, जबरदस्त अपील. अगदी स्टँड मध्ये सापडलाय. पंच इंटरेस्टेड. विकेटचा पतन. दुसरा विकेटचा पतन या ठिकाणी धावफलक 11 या अंकांवर. मग तो सुंदर असा गोलंदाजी विश्लेषण देखील आतापर्यंत पाहायला मिळाले.
दुसरा षटक सुरुवात झालेत आणि पहिलाच चेंडूवर देखील गडी बाद. यानी की दुसरा विकेटचा पतन. धावफलक 11 अंकांवर. आपण पाहताय दोन्ही फलंदाज अगदी निलेश आणि प्रतीक जबरदस्त अनुभव चा फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केली जाते. पहिलाच दिवस आहेत आणि पहिल्याच दिवसमध्ये बशीपूर्वक असोसिएशन अंतर्गत वाघवाच असं एक उसगाव बंधारा, सुंदर असं सजावट, सुंदर आयोजन, भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहताय मुख्य मंच समोर. त्यानंतर जर पाहायला गेला तर एकामागे एक जबरदस्त सामना देखील या ठिकाणी सजवले गेलेत. यावेळेस दुसरा षटक आणि दुसरा चेंडू. फुलटॉस डिलिव्हरी वन साइडला कट करण्याचा मनसुबा. पण या ठिकाणी पुन्हा एकदा पंच इंटरेस्टेड जबरदस्त लेग बिफोर आउट. विकेटचा पतन. तिसरा गडी बाद. पाहताय यात दुसरा षटक मार्गस्थ आणि आतापर्यंत दुसरा षटक मधील 2 चेंडू टाकून झाला. दुसऱ्या षटक मधील 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिक चान्स. गोलंदाज मिस्टर सचिन मागी. आय गौतमी कुबरपाडा. वुडलँड डिलिव्हरी पुन्हा ऑन साइडला कट करण्याचा मनसुबा. बॅट आणि चेंडूचा कनेक्शन स्किड करून चेंडू निघून गेलाय सरळ एसटी रक्षकांच्या हातकडामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट म्हणजे डॉट बॉलचे सांगता आपण पाहताय. आतापर्यंत 3 चेंडू बॅक टू बॅक. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी! म्हणून सांगत असताना असा गोलंदाजीला किती प्रशंसा केलं तरी कमी आहे. लाईन लेन परिपक्वता परफेक्ट पूर्णपणे स्वतःला समर्पित करणं या खेळच्या खूबसूरती आहेत. त्यावेळी ऑन साइडला कट केला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन डिझाइन मधलं जाऊन 30 सर्कलमध्ये चेंडू फील्ड करतील. त्यापूर्वी एक धावाकरिता पळाले आणि एक धाव परिपूर्ण. एकेरीच्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचलेत 12 या अंकांवर. 12 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद. आतापर्यंत 3 बॅट फलंदाज जरूर बॅकफुटला ढकलून दिले, पण जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली दुसऱ्या षटकमध्ये. पहिल्या षटकानंतर 11 धावा होता. त्यानंतर दुसऱ्या षटकमधल्या 4 चेंडू टाकून झालेत. मात्र 1 धावा खरचल्यात आतापर्यंत. यावेळेस पुन्हा सेम स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत कुठलाही बदलाव पाहायला मिळालेला नाहीये. कारण ऑफसाईडच्या दिशेने जर पाहायला गेला तर शॉर्ट थर्डमॅन नंतर डीप एक्स्ट्रा कव्हरचा एरिया पूर्णपणे खाली आहे. त्यानंतर डीप फाईन लेगचा रिझन देखील पूर्णपणे खाली आहे. पण या ठिकाणी जसा पाहायला गेला तर फलंदाजांचा फक्त वन साइडला यावेळेस जबरदस्त स्ट्रोक अटेंड केलाय. मागे क्षेत्ररक्षक आहे. एलिमिनेशन मिळालेला नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक आणि विकेटचा पतन. जबरदस्त खेळ संपला. या फलंदाजाचा खेळ. जरूर मिला था पहली ओवर में। अगर देखा जाए तो 11 रन जरूर आए थे पहले ओवर की समाप्ति के बाद, लेकिन ठीक उसी तरीके से बड़े स्कोर की ओर कन्वर्ट नहीं कर पाए। कारण दूसरी ओवर खत्म होते होते 4 विकेट बॅक टू द डगआउट। 4 विकेट के नुकसान पर स्कोर 12। 4 षटकां 2 षटकांच्या समाप्ती आणि धावफलक 12 या अंकांवर। बॅक टू बॅक विकेटचा पतन देखील या ठिकाणी पाहायला मिळाली। यावेळेस नवाने गोलंदाज मिस्टर यश कुबरा गोलंदाज ट्रॅकवर आणि समोरील जे फलंदाज आहेत मिस्टर दिवेश गडगन, त्यानंतर मिस्टर दिवेश गडक, त्यानंतर आपण पाहताय रोहित बाबर आहे ना, यावेळी सौंदर आयस खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त हा फील्ड लेग बिफोरचा पण पंच इंटरेस्टेड नाहीये. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित
क्रिसवर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम या स्पर्धाच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचाही देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपण महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि स्पर्धेला 4 चांद लावलेत. सुंदर सजावट आपण पाहत आहे. सुंदर असं आयोजन या ठिकाणी केले गेले. उसगाव बंधारा या संघाच्या माध्यमात त्यावेळी ऑन साइडला कट केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मधला चेंडू उचलून फील्ड करतील. तोपर्यंत देखील गुड रनिंग बिन द विकेट. एकच धाव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून काढला गेला. दुसरा धाव घेण्याचा मनसुबा होता. पण तोपर्यंत गोलीच्या रफ्तारने खाली चेंडू फील्ड केला गेला. म्हणून एकच धावाने समाधान या ठिकाणी मानावी लागले आणि एक धावाचे सह्याने धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 ऑन द बोर्ड. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. 2.2 चेंडू टाकून झालेत. धावफलक यावेळेस बॉल हवे जबरदस्त टॉक सुंदर प्रहार एक्सिलेंट गुड बॅटिंग 6 धावा. ते 6 धावाचा सह्याने धावफलक जाऊन पोहोचले 1900 अंकांवर. पूर्णपणे एक सन्मानजनक स्कोअरकडे मार्गस्थ. धावफलक 19 यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बॅट आणि चेंडूचं कनेक्शन नाही. अगदी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. म्हणून सांगत असते ना या छोट्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्वतःला समर्पित करावी लागेल आणि पूर्णपणे जे अनुभव आहे ना त्या देखील दर्शवी लागेल. यावेळेस पुढचा बॉल पुन्हा बॉल हवेत. यस टायमिंग स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप करतो का काय खाली क्षेत्ररक्षक आहे आणि ठिकाणी देखील हाताला लागून चेंडू बाउन्स झालाय आणि चेंडूने खाली माती ठिकाणी पूर्णपणे पुन्हा एकदा जीवनदान मिळाली या फलंदाजाला. मिस्टर यश गोलंदाज ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत लाईन लेन सुपर आहेत त्यांचं. किती प्रशंसा केलं ते कमी आहे. सिनियर गोलंदाजाच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक मॅसेज यश पर्यंत पोहोचवला जातोय. लगभग छोटे कद के गेंदबाज छोटा रनअप के साथ फिर से एक बार राइट होम ओवर द विकेट. इस बार स्टेप आउट करके आगे निकले और ड्राइव करने का प्रयास लेकिन तब तक व्हाइट का इशारा अंपायर की ओर से आते हुए दर्शवला गेला पंचांच्या माध्यमातून. काही चेंडू व्हाइट आहे. अभांतर धाव स्कोरबोर्ड वर जॉईन झालेत. व्हाइटचं स्वरूप यावेळेस पुढचा बॉल पुन्हा एकदा वन साइडला खेळण्याचा मनसुबा. पुन्हा व्हाइटचा इशारा. बॅक टू बॅक व्हाइट हॅट्रिक चान्स गोलंदाज यश करिता. पॉवर प्ले संपल्यानंतर जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ते अगदी करेक्ट एक टेस्ट मॅच सारखं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतात. वाघोबा चषक उसगाव बंधारा आयोजित आपण पाहताय वर्षपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत सुंदर असा या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केला गेला. ऑन साइडला कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सुलना फील्ड करेपर्यंत दुहेरी धावा कन्वर्ट केलेत. 2 धावा या ठिकाणी धावून काढण्यात आले. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून हाईट नोचा देखील परमिशन पंचांच्या माध्यमात त्या ठिकाणी दिले गेले. एक 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 शॉर्ट रन पंच दर्शवतंय म्हणजे एकच धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड बार जॉईंट होईल. पंचांचा निर्णय या टीम सुंदर असा अचूक पंचगिरी या ठिकाणी देखील आपण पाहताय. पंच कोण आहे? मिस्टर सजन हरपले त्यांच्या माध्यमातून सुंदर असा पंचांचा भूमिका आपण पाहताय. त्या ठिकाणी एक रन शॉट त्यांनी इशारा दिले तर एकच धावा स्कोरबोर्ड बार जॉईंट होईल आणि एक धावाचा सह्याने धाव फलक जाऊन पोहोचलेत 2400 अंकांवर. 24 ऑन द बोर्ड. नो मीटिंग नो चर्चा. आपण स्पीड अप करायचं आहे. आज पहिला दिवस बाशिपूर्व क्रीडा असोसिएशन नियमानुसार आपल्याला माहिती आहे एक षटक 5 मिनिट मध्ये पूर्ण करायचं आहे. अगदी 20 मिनिटाचा टायमिंग दिली जाते फक्त 4 षटक करिता. याचा आपण नोंद घ्यायचा आहे नाहीतर एक क्षेत्ररक्षक 30 इयर सर्कलचा आतमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. याचा आपण दक्षता घ्यायचा आहे. जसा जसा दिवस वाढणार आहे बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत एक स्ट्रिक्टली परमिशन दिली जातील. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहताय लाईव्ह VATC लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर असा प्रसारण. या लाईव्ह नेटवर्कला जे जॉईन झालेल्या मित्रांना देखील माझा विनंती आहे आपण या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकन क्लिक करायलाही विसरू नये. या सीझन मधला बहुतेक आयोजनामध्ये तुम्हाला BATC लाईव्ह नेटवर्क बरोबर जोडण्याचा संधी मिळेल आणि या चॅनेलला दरवेदर आपण हमेशा लाईक करत राहा सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकन क्लिक करा. सुंदर पद्धतीचे प्रसारण केले जाते VATC लाईव्ह नेटवर्क. यावेळी पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा वन साइडला कट करण्याचा मनसुबा, पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कनेक्शन आहे. डॉट बॉलची सांगता, बॅक टू बॅक, गुड लाईन, गुड लेंथ अँड फंटास्टिक बॉलिंग लाईनअप. मिस्टर समीर कुबरा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहताय. लगभग 7-8 कदमचा रनअप. जबरदस्त लाईनअप या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेस गुडलँड डेलिव्हरी, नकलबलचा प्रयास, रिवर्स स्पिन, स्किड करून निघून जातोय सरळ यष्टीरक्षकांचा हात कणामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. जबरदस्त डॉट 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 चेंडू देखील पाहायला मिळाली या षटकमध्ये. आपण पाहताय चौथा षटक प्रगतीवर. डॉट हॅट्रिक पाहायला मिळेल का, या देखील प्रश्नचिन्ह आहे. पूर्णपणे अनुभवचा पाऊस या ठिकाणी पाळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल अटेंड केला. स्टॉक, जबरदस्त आवाज आवाज आहे हे बल्ले से. जबरदस्त प्रहार, व्हाट इज लॉंग ऑन बाउंड्री पार, 6 सिक्सर. चेंडूवर आले 6 धावा. अगदी डॉट हॅट्रिक पाहण्याकरिता या ठिकाणी जबरदस्त टाळ्यांचा गजरा देखील ऐकायला मिळाली. पण अगदी जबरदस्त स्ट्रोक देखील पाहायला मिळाला 6 धावांकरिता. धावफलक 31 या अंकांवर. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक अटेंड केलाय. बॅक टू बॅक, जबरदस्त प्रहार, कडा प्रहार, कडाक, 6 धावा, षटकार. कार 6 धावाचं सही आणि धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकांवर. 37 ऑन द बोर्ड. सन्मानजनक स्कोर कडे मार्गस्थ आहेत. आपण पाहताय दोन्ही संघांबरोबर आई गावदेवी कुवरपाडा बसेस फ्रेंडशिप ग्रुप गोठणपाडा या दोन्ही संघांबरोबर अगदी अटीतटीचा सामना. अजूनही 8 धावांचा आवश्यकता आहे. येणारा 2 चेंडू बाकी आहे. शेवटचा षटक अगदी मार्गस्थ. 3.4 चेंडूंच्या समाप्ती, धावफलक 37 या अंकांवर. 8 धावांचा आवश्यकता. येणारा 2 बॉल बाकी. बॉल नंबर 5, ओव्हर नंबर 4. यावेळेस ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. चेंज ऑफ पेस. गोलंदाज स्वतः चेंडू फील्ड करतील, पण त्यापूर्वी एक धाव कंप्लीट. दुसरा धोरणाचा प्रयत्न, अगदी डेंजर झोन करे ऑन स्ट्राईक आपण पाहताय. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत. या चोरची धाव. इशारो ही इशारों में काम तमाम. जब तक पीछे मुड़ के देखा दोस्त, चिड़िया चुक चुकी थी खेत. 2 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज. असे 2 धावाचे सही आणि धावफलक जाऊन पोहोचलेत 39 अंकांवर. अगदी शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता है. आखिरी गेंद और 6 रन की जरूरत है. अगर छक्का आता है तो प्रवेश पक्का है नेक्स्ट राउंड में. अगर आया छक्का तो नेक्स्ट राउंड में प्रवेश पक्का. अगली राउंड की टिकट पक्की होगी क्या? इस बार व्हाइट का इशारा. डाउन द लेग, प्रेशर, बिलकुल प्रेशर आहेत, कारण आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल बाकी, 5 धावांची आवश्यकता. काय रोमांच आहे. ओ हो हो, आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजरा होऊन जाऊ दे. शेवटचा बॉल, 5 धावांची आवश्यकता है. आखिरी गेंद, 5 रन की जरूरत. इस बार ग्राउंड शॉट इसके पूरी तरीके से ऑन साइड में गेंद को ढकेला क्षेत्ररक्षक तैनात. जब तक गेंद फील्ड हो, कोई रन की लेने की मनसुबा नहीं यहाँ पर. अगर देखा जाए तो 6 रन से पराजित होती हुई. चले आलेला संघ पार्टिसिपेट केलेला. आपण पुढच्या वाटचाल करिता तुम्हाला देतो शुभेच्छा. पूर्णपणे वॉन झालेत. आय गावदेवी कुबरपाडा संघ मॅच 1 झालेत. प्रवेश इन सेकंड राऊंड. नेक्स्ट राऊंड मध्ये देखील प्रवेश केलेत. आणि फ्रेंडशिप ग्रुप गोठणपाडा सुंदर असा परफॉर्मन्स देखील आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढील वाटचाल करिता देतो शुभेच्छा. आणि या नंतरचा सामना ओम साई स्पोर्ट उसगाव बंधारा बसेस बागवा स्पोर्ट उमरभुई. Bhagwa Sport Umbervui win the toss and choice to